हे बघा इकडे हाय करा एकदा. आता आम्ही चाललेत मुरावरती आंबे फणस आणायला. किती वाजलेत रे आता? 10. हां, सकाळचे 10 वाजलेलेत तेव्हा आम्ही निघालेत. अजून खूप चालत जायचं आम्हाला. बघू आता. हे बघू शकता आमचे फादर इंडिया पूर्ण तयारीत चालत आहेत पुढे. एवढं चढून आम्हाला वरती जायचं आहे पूर्ण. चला चालूया पटापट. इकडून खाली आमचं गाव आहे. बघा अशा हाड वाटेने काट्याच्या वाटेने आम्हाला चालत जायचंय. तोड खाली. गावातील लोक इकडे यायला मागत नाहीत कारण आमच्या गावामध्ये एक मोठा वाघ आहे. इथे चांगला रस्ता असा राहिला नाही, असा वाट काढून जावी लागते ज्याच्यामध्ये काटे वगैरे सगळं असतात. हा आमचा बिनकामी ब्लॉगर कॉपी करतोय. बघा आमची चालू दिंडी ब्लॉगर बघू शकता तुम्ही. माझी बघून कॉपी करतो हा. अशा वाटेतनं चालत जायचं म्हणजे इट्स अ बिग टास्क. हो, आम्हाला आंबे फणस पाहिजेत, सो आम्ही त्यासाठी एवढे कष्ट तर नक्कीच घेऊ शकतो. थोडंफार चालून झाल्यावरती अशी काही अवस्था झालेली आहे आमची. धाप लागते आता, पण आम्ही जाणार. आम्हाला मस्ती कमी नाही आहे. मस्ती करण्यापेक्षा आम्हाला आंबे फणस खाण्याची हौस जास्त आहे. सो त्यासाठी एवढं आईच्या गावात त्यासाठी एवढं करावं लागेलच. काठा लागला. ब्लॉगिंगच्या नादात काहीतरी लावून घेणार आहे मी. निसर्डी वाटे नुसती. मस्तपैकी आम्ही 2 गोण्या वगैरे घेऊन आलेत. बघू 2 गोण्या भरतोय. ही कमी बघू शकतात. चारी बाजूने जंगलच आहे. आता ज्या वाटेने जातो तो पूर्ण काटेरी वाटे बघू शकता. दोन्ही साईडला काटे. त्यांना साईडला करून जायचे आहे आम्हाला. काटे हे नॉनसेन्स का बोलली आहे मी. पूर्णच काटे. तर तुझी चुकी कशाला घालून आलास शर्ट? काल झालेलं ना बोलणं. बघू शकतात. तू व्लॉग मध्ये आलायस. शर्टच पोरगा गरम झाला त्याला म्हणून त्याने शर्टच काढले आता. खूप गरम असल्यामुळे हो आता मला शर्ट काढण्यात भाग पाडलेला आहे. कोणी भाग पाडलाय? स्वतःच. आमचे फादर इंडिया कारण की बघू शकतात पटाईत असल्यासारखे पुढे जात आहेत. काल आमच्या गावामध्ये खूप पाऊस पडला होता आणि आज आमच्या गावामध्ये खूपच गरमी आहे. हो खूप पाऊस. एवढा पाऊस पडला खूप. बघा हिला तडता जमत नाही. बघू शकता किती मेहनत करून चढलेली. अरे वाट अजिबातच नाहीये. आम्ही वाट काढत चाललोय. पप्पा डेस्टिनेशनला पोहोचू ना बरोबर. नाही तर जाऊ शोधत फिरत राहू. लक्षात ठेवा रे आलेलो वाट. अरे आंबे माती जाऊ रे. खाली उतरताना का कुठनं पण उतरायचं. खाली डोंगर उतरायचं. हा ते तर आहे. सगळ्यात पुढे आमचे फादर इंडिया आहेत. आमचे टूर गाईड बनून आंबेमाची मुराचे. हा चल लय फ्लेक्स केला. बॉडीचं काय आहे नाहीये तरी पण आपली नॅचरल बॉडी आहे. झालं नॅचरल बॉडी निघाली. उठ. रस्ता अडवून 1 रुपया. असं बसून वगैरे जावं लागतंय आम्हाला. काटे बाजूला कर ना. बघा गाव दिसतोय खालनं. एवढं आम्ही चालत वरती आले आहेत.
अजून आम्हाला वरती जायचं आहे चालत. ही मंडळी दमलेली आहे. ही मंडळी काही कामाची नाहीये. जिमला न जाता मागणं चालत द्यायचं हो, रस्ता आम्हाला करायचा काय नाही रस्ता करत आहे तू. पप्पा रस्ता करतात, आपण सगळे मागे चाललोय. ब्लॉगिंग मध्ये एवढं फेकअप करू. फेकम पाक नाही करत आहे, दिसतंय. हा? बघा, बघू शकता काय रस्ता करतायत. हातात एक गोणी काठी घेऊन चालताय, तर नुसतं शर्ट काढताय घालताय बस. बेचकी आमची. डायरेक्ट कुणाला उडू शकतो. ओहो कुठल्या पोरगीला पण तू तेवढीच कामं कर. बघा मी हे टाकणार. पोरीना उडवणे आमच्या रक्तात नाहीये. ओ हो 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 बॉडी बॉडीमध्ये रक्त नाही आणि याच्या ब्लडलेस बॉडी याची. पण बघा तुम्ही बघू शकता नॅचरल बॉडी आमची. बघू शकता कसा जाडा आहे. अजिबात बायसेप्स नाहीये तरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पोरी बघून फ्लड होणार आहेत माझ्यावरती. फ्लॅट होणार त्या बेशुद्ध होतात. त्याला फ्लड होणं नाही म्हणत, त्याला बेशुद्ध होणं म्हणतात. आता आमच्या गावामध्ये माझ्या भावाचं लग्न होतं. 5-6 पोरी अशाच मी त्यांच्या आयडिया घेतल्या आणि त्यातल्या दोन पोरींना तर मी प्रपोज पण केला. त्याला एकीने मला सांगितलं थोडा वेट कर, मी तुला उत्तर देईल का मुंबईला गेल्यावरती. मी बोललो ठीक आहे. ती असंच बोललेली आहे आपल्याला काय लग्न करायचं नाही. लग्न आपल्याला कसं ती पोरगी आपल्याला आवडेल ती अशीच करायची. म्हणून बघूया पुढे आता. आमच्या भावाने फेकमफाकी केलेली आहे. याला कोणीही भाव दिला नाही, याच्याकडे कोणीही बघितलेलं नाहीये. पण ते कसं स्वतःच्या मनाला शांती म्हणून जरा असं बोलून दाखवलेलं आहे. मागे कोणी नाव सांगितलं नाही, कोणी नंबर दिला नाही, कोणी इंस्टाची आयडी दिली नाही. अहो मी तुम्हाला माझ्या फोन मध्ये काळ्याला कोण पटेल? याचं तोंड बघितलं का कसा हा काळा, ह्याला कसं कोण पटेल? मला मी माझ्या फोन मध्ये आयडी दाखवू शकतो पोरींची. चल चल नंतर आयडी दाखव. आता मी नंतर दाखवतो. एवढे फेकू भाऊ आहेत ना, एवढे फेकू. चालण्यामध्ये कसं आता हीच गेली होती नाव. आता थांब ए खाली येऊ नकोस. बघू शकता आम्ही कसे चढत आहेत. आमचे पप्पा वाट करत चालत आहेत वरती. आम्ही त्या वाटेला फॉलो करत आहे. खूप रस्ता बेकार आहे. बघू शकता असं सगळं चढून बिडून जायचं आहे. चलो हॅलो हॅलो पाहू शकता कशी चालत येते. मला वाटतं हिला काय ही किती कष्ट घेऊ शकते आंबे बनवण्यासाठी. मला असं वाटतंय म्हणजे काय आज मला माहिती पडलेलं आहे की केव्हा कोकण अपलोड असं नुसतं गाण्यात चांगलंय. खायला प्यायला असे कष्ट घ्यावेच लागतात. एक नारी सत्य भारी तुम्ही आता बोलू शकता. कारण का हिच्या एवढ्या मेहनतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. एवढा अख्खा डोंगर तिने चढलेला आहे फक्त एका आंबे बनवण्यासाठी. म्हणून तुम्ही कुठल्याही पोरगीला कधी कमी समजू नका. ती काही करू शकते तिच्या मनात आल्यावर. वेल डन जमले आपल्याला बोला. आम्ही सुद्धा 4-5 वर्षानंतर आलेत. लहानपणी जेव्हा यायचो तेव्हा नेहमी यायचो मुऱ्यावरती आंबे फणस काढायला. पण आता काही होत नाही पॉसिबल. आता मोठे झाले, आता जॉब वगैरे वॅकेशन कटआउट झाले आयुष्यातून. आता फक्त कामधंदा राहिलाय बस. मागच्या वेळी आम्ही बघू शकता. हा काय बोलत होतास? मागच्या वेळी मी बघू शकता बॉडी नसताना कसं बॉडी फ्लेक्स करावी बघा शिकावे याच्याकडून. ते बघू शकता तुम्ही स्वतः बघू शकता ब्लॉग मध्ये की आमची बॉडी आहे का नाही. हे काय फेकू लोक फेकून सेटअप करतात. अजिबात नाही, काहीच नाहीये. बघा गाईज बघू शकता तुम्ही. इथं जिमला जाताना कसं जाता अंड आणि चिकन खाऊन बनलेली बॉडी आहे. प्लीज याच्याकडून इन्स्पिरेशन घेऊ नका. दिवसाला 12 अंडी खाणं हा कम्प्लीट फेकमफाकीवाला माणूस आहे. आमचे ब्रदर इंडिया इकडे चाललेत पण त्यांच्या तोंडातून काही आवाज निघत नाही. त्यांची हवा टाईट झालेली आहे वाटतं. एका दिवसाला 12 अंडी खाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पिक्चर बघितला असाल. हो काय ते बंधुराजे हे आमचे काळे सक्के बंधुराजे. तोंड दाखव आपलं. हा बघू शकता हवा निघालेली आहे त्यांची. हे आमचे दुसरे बंधुराजे. हे आमचे फादर इंडिया. पप्पा हाय करा. पप्पा हाय करा. बाय बाय. पप्पा आमचे पटाईत आहेत त्याच्यामुळे आमची बॉडी बनावी का मी मिस्टर वडोदरा बनल माझे स्वप्न आहे गाईस. मिस्टर वडोदरा. मग वडोदऱ्याचे भाग्य फुटले समजा. बघ तू हा जर मिस्टर वडोदरा बनला तर वडोदऱ्यामध्ये मिस्टर वडोदऱ्याच्या स्पर्धाच बंद होतील. मिस्टर वडोदरा मध्ये असं जरुरी नसतं की सगळ्यात बॉडी बिल्डर असं नसतं. एक निमिषात असतं. तोंडतरी पाहिजे ना. याच्याकडे तोंडतरी आहे का? बॉडी तर नाहीये, तोंड पण नाहीये. म्हणजे असं नाही की बॉडीचा सगळ्यात मोठा बॉडी बिल्डर बोलता तर अजिबात येत नाही. प्रत्येकाचं एज असते ना त्याच्यानुसार असतं. आता मी 19 वर्षाचा 20 वर्षाचा 22 वर्षाचा असं प्रत्येकाच्या एज नुसार मिस्टर वडोदरा असतं. आता 23 वर्षाचा मी आहे ना तर 23 वर्षाचे सगळ्या पुढे येणार तर त्याच्यामध्ये मिस्टर वडोदरा चुनणार.
मिस्टर वडोदरा चुनणार. काचऱ्या पाडलेली पप्पा आमच्या इथे माहिती देताना कसं किती भरपूर मेहनत घेतलेली या सगळ्या गोष्टी मागे आणि आता ते असंच वसड पडलेलं आहे. वशाड पडलेलं हा, आहे. आता तिथे कोणीही आम्ही पोरं कोणीही मदत करू शकत नाही किंवा काही मेहनत करायची इच्छा होत नाही. सगळी बॉम्बेला जातात मस्त सुके सावलीला नोकरी करून काय आपली अर्धी भाकरी वगैरे काय भेटेल ते खाऊन दिवस काढतात. इथं आमच्या पप्पा जागेची माहिती देताना गाईस आमची आहे. ही सगळी आमची जमीन बघू आहे. शकता. जमीन आहे. खूप कष्ट आम्ही एवढे चालतो आहे पण आम्हाला काही भेटते की नाही माहित नाही. इथे करवंद खाऊ शकता चांगली गोड करवंद आहेत का येते. करवंद? ठीक आहे पिकले ना. कुणी चला. जास्त करून ते खाऊ नये. करवंदाचं झाड भेटलं आपल्याला. आपण करवंद बघू भेटतं का. बघू शकता इकडे करवंदाचं झाड आहे. 3 आंब्याची झाडं पिरलो पण एक पण आंबा नाही झाडावर. झाडाला नाही पिकला आंबा. अगं बाई खाताना मध्ये धन्यवाद आणि बंधुराजे. फुकटचं खाताना. धन्यवाद बंधुराजे. तुम्ही कामाचे काय काय कामाचे मग बघू शकता इथे काळे लोक काळू वाळू करवंद खाताना हाय करा. एक काळू एक वाळू. इथनं करवंद घेतलेली आहे बघू शकता. त्याला म्हणतात करवंद. छोटी छोटीशीच आहेत पण दिसणार नाही. मोठे झाले. ए कोंबडी की कोंबडा यातून ना असं एक हे येतं करवंदाचा रस बाहेर येतो. त्याला कोंबडी की कोंबडा असा गेम खेळतो. आम्ही लहानपणी खायला यायचो तेव्हा खूप खेळायचो कोंबडी की कोंबडा. म्हणजे लाल आला ज्यूस तर कोंबडी ना. हा लाल आला तर कोंबडी आणि पांढरा आला तर कोंबडा असं असायचं ते. विसरायला होतं आता खूप वर्ष झाले ना. सो आता आपण याच्यातनं बघू काय निघतं. कोंबडी की कोंबडा हे बघू शकता. लाल निघालेलं आहे म्हणजे कोंबडी आहे. करवंद गोडे करवंद फक्त काय दुसरं काही नाही. करवंदच करवंद. अजूनपर्यंत फक्त करवंद भेटलेत आम्हाला. दुसरं काहीच नाही. बघू अजून वरती फणस आहे तुमच्याकडे. हे बघू शकता. कोंबडी निघालेली आहे. कडू लागला मग असं कडू होता. थांब थांब परत उलट पकडे थांबा ओ. कोंबडी निघालेली आहे. हा गोड निघाला. मागून शकता आता नुसतं चालतं ना. म्हणजे ओंकार पण येईल. ओंकार बोलतो कधी काय बोलतच नाही. मगाशी तिकडून चढताना जमलं नाही. आता आम्ही मध्यस्थी म्हणजे मुऱ्यावरती मुराच्या जागेचं नाव आहे तिथे आम्ही आलेले आहेत. आता आम्ही शोधतोय आंबे फणस काय भेटते का. सध्या तरी आम्हाला करवंद भेटलेली आहेत. बघू पुढे काय भेटतं का. आमचे पप्पा पुढे बडबडत चालत आहे. बोमलत माहिती देताना आम्हाला माहिती देताना आमचे मुऱ्यावरचे गायडन्स. हो बाजूने घ्या. थांबा त्या कॅमेऱ्यात बोला. तुम्ही पुढे बोलत चालता आवाज पण येत नाही. पप्पांच्या मागे जा सोडली. पण जागा दे. हा आमचा उघडा बिल्डर बघा कसं चाललाय. त्याला सोड. त्याने लय बॉडी फ्लेक्स केली. आता दमला तो. आता दमला तो. हा बॅग आहे मस्त म्हणजे काहीच नाही म्हणजे हाड दिसतंय ते. थांबा थांबा थांबा. आता बघा या मुलांच्या आधीनी एक कासर वगैरे मेहनत करून पाडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक बांधामध्ये एक फणसाचं झाड लावलं होतं. तर आता काय या मुलांची आजी नाहीये. आमची स्वतःची मातोश्री असताना हे झाड लावलेलं फणसाचं पुढे पाहू शकता. आम्ही ते तुम्हाला दाखवू. तर त्या फणसासाठी आम्ही खास करून आजीची आठवण म्हणून या मुलांना इकडे दाखवण्याकरता घेऊन आलेलो आहोत. आणि गाईस तो काय कापा फणस नाहीये तो बरका फणस आहे. तर तुम्ही कृपया करून माझी हा तो फणसाचं झाड दाखवू आम्ही. आणि त्याची माहिती मला असल्यामुळे तो काय कापा फणस नाहीये तो बरका फणस आहे. एकच काय ते आम्हाला माहिती देणं जमलेलं आहे पण. मगाचपासून याचं तेवढं body माहिती आहे flex म्हणून करत होतं. तेवढं माहिती आहे म्हणून तेवढं कुठून तरी ऐकलं असेल आणि रिपीट टेलिकास्ट केलं असेल. आम्ही बाबा कारण की आलेले आहे. हा त्यामुळे बघू शकता तुम्ही. म्हणजे त्यावेळी एवढी लोक म्हणजे वरती यायची आणि एवढा एक खातर बनवलेला आहे. म्हणजे इकडे शेती करायची वरती येऊन. एवढ्या वरती येऊन खाली जाऊन परत पाहू शकता खूप सारे फणस इथे पिकलेले आहेत पण सर्व बरका हे बघू आहेत. शकता आपण फणसाजवळ पोहोचलेले आहेत. एक बघा मला. आणि बघू शकता इथे आपण बरका फणस फणसाजवळ असल्यामुळे पोहोचलेले आहेत. हे तू आता जरा बघू. चूप. इथे बरका फणस असल्यामुळे काही मजा येणार नाही का. माझ्या ब्लॉग मध्ये मलाच बोलून देत नाही नालायक झाले. कॉकटेल ब्लॉग झाला. हे बघा गाईस हे 4th 5वं झाड असेल आय थिंक. याला पण एक पण आंबा नाही. एक पण आंबा नाही. एक पण. माझ्या फ्रेंड लोकांनी मुंबईवरून मला सांगितलं एवढे दिवस गावी जाते तर आंबे फणस घेऊन ये. सो त्यांच्यासाठी हा प्रूफ होईल की काहीच आंबा नाही. एवढे आम्ही भटकतोय. आम्हाला सुद्धा खायला भेटलेलं नाही. एकही नाही आंबा फणस काहीच नाही. फक्त फणस आहे. जर मी नाही आणले तर त्याचं कारण हे सगळं असणार आहे की ते आलेच नाही. हळू 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 आरामात. हा पिकलाय. बघा गाईस खाली पाडू नको.
थोडे फणस होते. खाली पडला की तो तुकडे झाले. हे बघा, बघू शकता इकडे. बघू शकता इथे फणस थोडेफार आम्हाला भेटलेले आहेत. हेच एवढे काय काय तेच जास्त झाड आहे पिकून बघा. खराब झालेले आहेत. हा. हेच ते झाड, ते पप्पा सांगत होते ते हेच झाड. बघू शकता इथे फणस काढायचं काम चाललं आहे आता. आमच्या बंधुराजे प्रॅक्टिस नसताना वरती चढण्याचा प्रयत्न करतायत. अहो आम्हाला येतं चढता. झालं लगेच पेगंबागे सुरू. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता मला झाडा असताना. गाईज बघा पेड पे बंदर. बघितला आवाज पण काढतोय. अरे इथे कुठला आंब्याच नाही फणसच नाही लहान. पप्पा फणस काढताना आहे तर घेऊन त्याला, तो निघतो का बघ. आमचे पप्पा लहानपणापासून गावी राहिल्यामुळे त्यांना सगळं काही माहिती आहे. असं हातात घे ना इकडे. सगळं काही जमतं त्यांना. नाही निघणार भाई तो. बघू शकता फादर इंडियानी एक फणस काढलेला आहे. एक गेले वरती. हे आमचे ब्रदर इंडिया ज्यांना काहीच अनुभव नाहीये. कारण आमच्या फादर इंडियाने त्यांना गावी कधी आणलंच नाहीये. आणलंच नाही म्हणून त्यांना अनुभवच नाहीये. टाइम नसतो. कारण असं होतं की आतापर्यंत शिक्षणाचा प्रोग्राम चालू होते ना. म्हणजे आता ते सगळं सुरू झालेलं आहे. लय फेकलेली आहे काही विषय हा. चालू आहे. झाडावर पिकला फणस झाडावर पिकला फणस. त्याच्यावर चढलाय माकड. आता आवाज काढ. एवढा आलं बघा कच्च नाही तर तो पिकत पण नाही घरी गेलो. अरे हा पिक्का आहे. धक्के देऊ नका इथे एकमेकांना. हा बघ, हा फणस पिक्का आहे. हळू. आमचे फादर इंडिया झाडावर चढताना. हा पिक्का आहे. हो पिक्का आरामात. हा बघ. असं फेकू नको त्याला म्हणा कॅच पकड. हे पकड रे पकड काटा येतात. अरे दादा खाली. हा. हा बघ हा इकडं बरोबर कॅच पकडलेली आहे. अच्छा हे चीक उडालेलं आहे आमच्या अंगावर. असं कॅच पकडा. बघू शकता आमचे फादर इंडिया कसे. या मोबाईल ठेव खिशामध्ये. वाट लागलेली आहे शर्ट. याचा आयफोन नाही तर खराब झाला तर बोलल. दे मला 1.5 लाख रुपये. बघू शकता 2 मिनिटं असं 5 मिनिटं झाडावर चढून माकडासारखं फ्लेक्स केलंय आणि एक सुद्धा फणस काढलेला नाहीये. आणि आता फ्लेक्स मारून झाल्यावरती उतरले आणि म्हणे आम्हाला सगळं येतं. झाडावर गेला खाली तिकडं. हा अरे तिथं घ्यायला जा. तिकडे घ्यायला जाऊ मला सांगितलं पागल. थांबायचं होतं होय. मग तिकडून ते कसे टाकणार आहेत. परत जायला लागेल होय. जा परत. हा बघ, हा पिकलेला आहे. टाक इकडे. तिथंच उभा राहा. अशी मंदबदकासारखी कामे करताना आमचे बंधुराजे. बघ आता तसंच टाक. त्याच्याकडे दे तो कॅच पकडेल. थांब इकडे इकडे. आम्ही देतो. अरे पकड. नाही पडणार. 3 फणस काढले आम्ही आतापर्यंत. काय नाही. तसं आपण घेऊन जाऊया. हा घरी जाऊन पिकत पण नाही. हा? घरी जाऊन कुठं पिकतो. दोघांची बाचाबाची चालू आहे इथे. त्याचा कापा बारकावरून विषय चाललेला आहे. कापा वर्गावरून नाही हो. तुम्हाला माहिती नाही हा कच्चा फणस आता आम्ही एवढे मेहनत करून एवढा आलेलो आहे वरती आणि कच्चा फणस आपण घरी घेऊन जाणार आणि हा फणस काय घरी घेण्याला काय पिकत नाही. मग काय त्याची काय भाजी करायची. हा करायची काय तो भाजी करायची. अरे पण त्याचा अर्थ काय आता घेऊन जाण्याचा अर्थ काय. आपण आलो इथं आता पिक्का नाही भेटला. मग आपल्याकडे एकच फणस आहे, काय होत आला ना वरती. फार भेटलेले फणस घेऊन जात आहे दुसऱ्या शोधार्थ आंब्याच्या. इथे बघू शकता माझे फादर इंडिया आणि बंधुराजे दोघ जण अशा रीतीने फणस घेऊन जात आहेत. इकडे बघू शकता बॉडी बिल्डरांनी खूप जास्त फणस घेतले आहेत. मगाचपासून बॉडी फ्लेक्स करत होते. एक फणस काढताना याला मगाचपासून जे बॉडी फ्लेक्स करत होते त्यांनी दाखव रे दाखव ना. त्यांनी फक्त एकच फणस घेतलेला ते आहे. बोलले की जास्त तुम्ही काही फणस पकडू नका नाही तर फणसाला चिवून जाईल तुमची बॉडी जास्त. यावरून तुम्ही अंदाज काढू शकता की बॉडी खरंच आहे की नाहीये का उगाचची फेकम फाकी. व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसू शकते माझी बॉडी. मी जी काही कामाची नाही. व्हिडिओ मध्ये दिसण्यापेक्षा काम करून दिसली पाहिजे. ते काम न करताही बॉडी बनते आणि काम करताही बॉडी. परतीच्या वाटेने जात आहोत दुसऱ्या दिशेने पण जिथून काही भेटेल या अपेक्षेने. बघू एवढे कष्ट केले पण अजून तरी काय पाहिजे तसं भेटलेलं नाहीये. फक्त फणस भेटलेत ते पण प्रॉपर नाही भेटले. आमच्या घरी आज गोंधळ आहे. लग्नानंतर गोंधळ घातला जातो आमच्याकडे देवीचं जागरण. सो त्यामुळे आमच्याकडे जास्त वेळ नाहीये म्हणून आम्ही पटापट जात आहोत. आमचे पप्पा देवकी असल्यामुळे म्हणजे ते देवाचं सगळं कार्य बघतात काम बघतात लग्नामध्ये. त्याला देवकी आहे ना
त्याला देवकी म्हणतात. सो ते पप्पा आहेत. सो गोंधळाचा प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी त्यांना तिथे जाणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पटापट जेवढं काही भेटेल ते घेऊन खाली जाणार आहे. अशा तरीकेने आमची चप्पल सपरलेली आहे सरकलेली आहे म्हणून आम्ही खाली पडलेले आहे. पण चालतं. बघू शकता असा निसरडा रस्ता असल्यामुळे सरकलेली आहे. लगेच सुरू झाले लगेच. मस्त असा नजारा आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये आमचे गाव. थांबलं जरा की आमचे पप्पा चालू होतात. बघा बघा या बॉडी बिल्डरने अशा रीतीने फणस पाडलेला आहे. सांगतो काय विणकामी आहे माणूस आमचा. नुसता फ्लेक्स काय नुसता. तिला मला होते आम्ही बहीण भाऊ वाटत नसले तरी आम्ही बहीण भाऊ आहोत. आणि हा काळोट्या माझा भाऊ आहे. सक्का भाऊ माझा. बघू शकता तुम्ही. बघू शकता हा समोर प्रतापगड आहे आमच्या गावापासून अगदी जवळ. ते तर मला माहिती आहे. दिसतंय. पडलं 2 दिवसा. हा समोर जो आहे तो प्रतापगड आहे. बघू शकता व्ह्यू. आता आम्ही रस्ता काढत काढत काटाकुट्यातनं रोडला आलेलो आहोत. बघू शकता तर पायवाट रोडची आहे. आता आम्ही चाललो घरी. हळूहळू चालतोय बघू शकता. आणि आमचे पप्पा बघा कसली चढण येते. चढणार पण नाही गाडी. एवढे पुढे तिकडे डोक्यावरती घेऊन पटापट. बस नाही चढू शकत गाड्या. तर जाऊया घरी मस्तपैकी फ्रेश होऊया. गोंधळाची तयारी करणार मग. वॅकेशन मोड बघा. आता बॉडी बघून सगळे घाबरतील म्हणून शर्ट घालण्यात आलेला आहे. नाही गावामध्ये 4-5 फॉरेस्ट इज्जत जायची म्हणून. म्हणजे तेच ते बॉडी नाहीये म्हणून उघडच फिरल्यावरती इज्जत जाणारच ना म्हणून. नजर लागायची. नजर काय लागणार. कोणाला एवढा वेळ आहे तुला नजर लावायला. लय पोरी येत. आम्ही आता घरी पोहोचलो आहोत आमच्या. बघू शकता आमचं घर. कसं वाटलं. कसं आलं इकडे तर नुसतं फ्लेक्सगिरी झालेली आहे. ते काही उपयोगाचं नाही. एक फणस 10 वेळा आपटलेला आहे. ते बघू शकता गोंधळाचा बकरा आमचा ओरडतोय. कसं वाटतंय. एवढे कष्ट करून काहीच नाही भेटलं. तुझं काय आहे शेंबड्या. हे दुसरं माकड आहे. मला पण एवढं कष्ट करून गेलो पण काहीच भेटलं नाहीये. आता फ्रेश होऊया मस्त.